श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थ यांचा जप करण्याचे महत्त्व समजून घेऊ. हे आपल्याला कसा फायदा होतो आणि त्याचे महत्त्व समजून घेऊ. जपमुळे मन शांत होते, अनावश्यक विचार कमी होतात आणि एकाग्रता वाढते. सकारात्मक ऊर्जा. नियमित जप केल्याने घरातील वातावरण शुद्ध होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दुःख दूर होतात. आध्यात्मिक प्रगती. हा सुद्धा मंत्र असल्याने भक्ताचे आंतरिक आत्मज्ञान वाढते आणि आध्यात्मिक प्रगती होते. समस्या निवारण. स्वामी समर्थांचे नामस्मरण सर्व प्रकारचे रोग बरे करण्यास आणि जीवनातील संकटे दूर करण्यास मदत करते. महत्त्वाचे नियम. जप करताना माळ जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. माळ नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावी. जप करताना पिशवी ठेवावी. झोपेच्या वेळी जप टाळावा असे सांगितले जाते. जप पूर्ण झाल्यावर माळेला कपाळाला लावून नमस्कार करावा. माळ जप करण्याची योग्य पद्धत. योग्य माळ. जप करण्यासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरली जाते. वेळ आणि आसन. पहाटे ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी स्नान करून शांत ठिकाणी जपासाठी बसावे. जप करताना पिवळ्या रंगाचे आसन वापरणे शुभ मानले जाते. माळ धरण्याची पद्धत. माळ नेहमी उजव्या हाताच्या मध्यमा बोटावर ठेवून अंगठ्याने मणी मोजावे. तर्जनी बोटाचा स्पर्श माळेला होऊ देऊ नये. मेरुमणीचा नियम. माळेच्या मुख्य मण्याला मेरुमणी मोजावे नये. 108 मणी पूर्ण झाल्यावर माळ उलटी फिरवून उलट दिशेने पुन्हा जप सुरू करावा. सर्वांनी मनाजय स्वामी समर्थ महाराज की जय. आपण ही माहिती स्वामी समर्थ माळ जपण्याचे काही महत्त्वाचे नियम माळ जपण्याची योग्य पद्धत पाहून आपण माहिती घेतली.